राज्यात पाणी टंचाईचा आणखी एक बळी। बुलढाण्यातल्या मेहकरमध्ये पाण्यासाठी विहिरीत वाकून बघताना पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू। मराठवाड्यात गावकुसा बाहेरचा पारधी समाज अजूनही तहानलेलाच। हंडाभर पाण्यासाठी सहन करावा लागतोय अपमान आणि वणवण। मुंबईच्या हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक सीएसटी ते वडाळा वाहतूक पूर्णपणे बंद। 12 डब्यांच्या गाड्यांसाठी उद्याही राहणार जम्बो ब्लॉक। हरियाणात जाट आंदोलन आणखी पेटलं। अनेक ठिकाणी लष्कराचं ध्वजसंचलन। कित्येक रस्ते बंद। 150 ट्रेन्सही रद्द। पोलीस आणखी परिणामकारकरित्या परिस्थिती हाताळू शकले असेल हरियाणाचे डीजीपी यशपाल सिंग यांनी केलं मान्य। जेएनयूच्या 3 विद्यार्थ्यांबाबत पोलिसांनी काढली लुकआउट नोटीस। तिघांमध्ये उमर खालिदचाही समावेश। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण। खरे मारेकरी अजूनही मोकाटच। कोल्हापुरात मॉर्निंग वॉक काढून केला निषेध। कोल्हापूर पालिकेत घरफळा वाढीचा प्रस्ताव नामंजूर। घरफळा वाढी विरोधात शिवसेनेनं काढला लाटणं मोर्चा। आणि नाट्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस। आज पहाटे महेश काळेंनी ठाणेकरांना घातली सुरांची भुरळ।